14 ते 15 खासदार 10-12 आमदारांची आम्ही पत्र घेतलेत की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या. परकर आणि झंपर घालून मी 15 ऑगस्ट दिवशी कलेक्टर ऑफिसपाशी आंदोलन करणार आहे. स्वातंत्र्य दिना दिवशी परकर ब्लाऊज परिधान करून केला जाणार आमदार खासदारांचा निषेध. राष्ट्रीय विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांचा इशारा. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष आणि संघटनांकडून होत असतानाही अजूनपर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला नसल्यानं कुठंतरी आमदार खासदारांचा पाठपुरावाच याला कमी पडत असल्याचं जाणवल्यानं राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर परकर ब्लाऊज घालून त्यावर ज्या खासदारांनी आमदारांनी यासाठी पत्रे दिली होती ती पत्रे चिटकवून या आमदार खासदारांचा जाहीर निषेध केला जाणार आहे. अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या म्हणून बऱ्याच वेळेस आम्ही आंदोलन केलं सांगलीमधून आणि बऱ्याच मागणी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या म्हणून आम्ही वारंवार महाराष्ट्राचे जेवढे खासदार आहेत त्या खासदारांकडं पाठपुरावा करून 14 ते 15 खासदार 10-12 आमदारांची आम्ही पत्र घेतलेत की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या. पण अजून पाहतो त्या पत्राचं कोणतंही उत्तर आम्हाला आलेलं नाही किंवा खासदारांनी पाठपुरावा केलेला नाही. त्याच्यामुळं परकर आणि झंपर घालून मी 15 ऑगस्ट दिवशी कलेक्टर ऑफिसपाशी आंदोलन करणार आहे. परकरला मी त्यांची पत्र लावलेली आहेत खासदारांनी दिलेली. तर खासदारांनी दिलेल्या त्या परकरला काय पत्र लावलेले आहेत की ह्यांच्या पत्राला जर किंमत भेटत नसली किंवा किंमत नसली तर माझ्या परकरला मी तुमची पत्रे लावून फिरावलेस ही त्यांना दाखवलं. आणि जर परकरला पत्र लावून मला बोलायचं तुम्हाला धाडस आहे, तुम्हाला जाब विचारायचं धाडस आहे, तसं तुम्ही परकर आणि झंपर घालून तुम्ही सुद्धा शासनाला विचारा की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न का तुम्ही देणार असं खासदारांनी आमदारांनी विचारावं. ही परकर झंपर मी जसं घालून उतरले मी परकर झंपर घातल्यामुळे मला धाडस आल्या अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे मी तुम्हाला विचारवले. तसं तुम्ही परकर झंपर घालून तुमची जर पत्राला किंमत नसली तर तुम्ही परकर झंपर घालून तुम्ही शासनाला विचारा की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळालाच पाहिजे.